CTET 2023मध्ये आलेले हे प्रश्न आहेत. बघा, पहिला प्रश्न काय आहे? विद्या ने एक पासा 10 बार उछाला और उसमें अधिकतम बार कौन सी संख्या प्राप्त हुई? म्हणजे काय म्हटले, विद्या नावाची पोरगी आहे आणि जे आपण पासा म्हणजे ते आकडे असतात बघा त्याच्यावर 1, 2, 3, 4 अशा प्रकारे ते तिने किती वेळा उछाला म्हणजे उधळवलं, तर 10 वेळा उधळवलं. आणि तर त्यांनी काय विचारलं, तर त्यांनी उधळवलेले हे 10 वेळा उधळवले, तर त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या कोणती आली? तर आपण जर इथे पाहिलं तर बघा 5 किती वेळा आलेला आहे, 2 वेळा आला आहे, 6 किती वेळा आलेलं आहे, 2 वेळा आलं आहे, 4 किती वेळा आलेलं आहे, 1 वेळा आलं आहे, 2 किती वेळा आलं आहे, 1 वेळा आणि 1च वेळा आलं आहे. मग सगळ्यात जास्त वेळा आपल्याला विचारले कोणती संख्या आलेली, तर आपण बघा 1, 2 आणि 3. 3 हा किती वेळा आलेला? 3 वेळा आलेला आहे. म्हणून याचं उत्तर काय असेल? तर 3 असेल. हे बघा एकदम सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा. या प्रश्नावर मी आधीच एक प्रश्न बनवून YouTubeला टाकलेला होता आणि ग्रुपवर पण टाकलेला होता. आता बघा, आता जेव्हा असं उत्तर जर तुम्हाला इसमें से क्या घटाना होगा? आता हे तर मी याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवलेलाच होता, तरी पण आपण इथे सोडून बघू. आता काय करायचं, ज्या संख्या तुम्हाला दिलेल्या असतात त्यांच्या आधी काय करून घ्यायची, तुम्हाला बेरीज करून घ्यायची. हां, बेरीज करून गेल्यानंतर जी बेरीज आलेली आहे त्या बेरीजमधून ही संख्या वजा करून टाकायची. आता आपण बघा, जर याच्यामधून ही संख्या जर वजा केली, बघा यांची जर आपण इथे वजाबाकी केली, हे आपण संख्या याच्यात मिळवली, तर यांची जर वजाबाकी केली तर बघा 4 मधून म्हणजे 7तून 4 गेले तर किती उरले? 3 उरले. आता बघा ऑप्शनमध्ये कुठे 3 दिसतोय का? तर नाही. इकडे शेवट 5 आहे, इकडे 6 आहे, इकडे 3 आहे, इकडे 6 आहे. म्हणजे ऑप्शनमध्ये इकडे 3 दिसतोय म्हणजे याचं उत्तर काय आहे? बी आहे. तुम्ही पूर्णपणे हे सोडून पण बघू शकता. आता बघा प्रश्न हा तिसरा दिलेला होता का किसी एक स्थान के आरंभ शून्य से म्हणजे शून्यपासून एक स्थान आरंभ होता है। एक मेढक 3 कदम और एक खरगोश 7 कदम की छलांग लगाता है। निम्न में से किस कदम पर वो दोनों एक समय छलांग लगाए? म्हणजे प्रश्न काय दिलेला आहे, या अशा संख्या आहेत का त्याच्यावरून शून्यपासून अशा संख्या आहेत का तिथून 3 कदम काय आहे, जो बेटका आहे तो 3 कदम उड्या मारतो शून्यापासून, तर आणि 7 उड्या हा खरगोश म्हणजे ससा मारतो. तर अशी कोणती संख्या असेल का दोघं बरोबर उड्या मारतील, म्हणजे बरोबर असेल म्हणजे 30 संख्या असेल आणि दोघं त्याच्यावर 30 संख्यावर दोघं असतील. तर आपण जर विचार केला तर खाली ऑप्शन इथे आपल्याला दिलेले आहेत. पहिला ऑप्शन दिलेले 378, 354, 343 आणि 371. मग याच्या जर आपलं उत्तर काढायचं असेल तर करायचं काय, की तुम्हाला 7 आणि 3 ही संख्या दिलेली आहे. 7 आणि 3 संख्या. या संख्यांमधून या ऑप्शनपैकी कोणत्या संख्येला दोघं संख्यांनी सरळ भाग जातो, ज्याची बाकी शून्य उरते. काय ते बाकी शून्य उरते, अशी संख्या कोणती? तर आपण बघा 378ला आपण 3 एक 3 भाग दिला 3, त्याच्यानंतर 3 एक 3, 3 दुने 6, 1 उरला आणि 3 एक 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 3 एक 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 त्रिक 12, 3 5 15, 3 सक 18. बघा 18 म्हणजे इथे भाग गेला. आपण 7ने जर भाग दिला 7 एक 7, 7 2 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35, 35 2 उरले. इथे 28 आले. 7 एक 7, 7 2 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28. म्हणजे 3 आणि 7ने या दोघं संख्यांना भाग जातो. म्हणजे ससा आणि बेटका तर बरोबर कोणत्या संख्येवर